तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। 14 ते 15 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला। हवेतील बदलामुळे तापमानामध्ये वाढ जो आहे ती पाहायला मिळते। 14, 15 आणि 16 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जो तापमान आता जे वाढलेलं आहे त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने जे वाढलेलं तापमान आहे ते कमी होण्याची शक्यता आहे। 13, 14 तारखेनंतर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळं दिवसाचं तापमान जे आहे, कमाल तापमान जे आहे त्यामध्ये थोडीशी घट होण्याची शक्यता। तर जळगाव जिल्ह्यामध्ये 45,000 हेक्टरवरती बोगस केळी विमान काढल्याचा धक्कादायक प्रकार कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये समोर आलेला आहे। बोगस विमा काढणाऱ्या 55,000 शेतकऱ्यांना नोटीसी देण्यात आल्यात। पुणे कृषी आयुक्त कार्यालयानं सॅटेलाइट पडताळणीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे। प्रकरणामध्ये चौकशी समिती गठीत करण्यात आली। विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केलेली आहे।